अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत शहरातील 12 रस्त्यांवर पे अँड पार्क तसंच 12 रस्त्यांवर नो पार्किंग योजना प्रस्तावित करण्यात आली आहे। यामध्ये एमजी रोड या अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी भागाचा समावेश करण्यात आला आहे। याबाबत सर्व व्यापारी वर्गाकडून हरकत नोंदवण्यात आली आहे। व्यापारी असोसिएशननं कापड बाजारात पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध केला आहे। त्यांनी म्हटलं की एमजी रोडवरील रस्ता रुंदीकरणासाठी आम्ही व्यापाऱ्यांनी दोन्ही बाजूंनी सुमारे 7 ते 8 फूट जागा कोणते नुकसान भरपाई न देता स्वखर्चानं इमारती तोडून आणि पुनर्बांधणी करून दिली आहे। या संदर्भात शासन आणि महानगरपालिका यांच्यात तडजोड झालेली आहे। अशा परिस्थितीत पे अँड पार्क लागू करणं हा न्यायालयाचा अवमान आहे। एमजी रोड कापड बाजारात अनेक किरकोळ दुकानं असून 5 रुपयापासून इथं वस्तू विकल्या जातात। पे अँड पार्कमुळे ग्राहकांना पार्किंगसाठी शुल्क द्यावं लागणारं ग्राहक येण्यास टाळाटाळ करतील। परिणामी व्यवसायात मोठी घट होईल। बाजारपेठ हळूहळू इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याची शक्यता असून अनेक गरजू कामगारांना नोकरीवरून कमी करावं लागेल। शासनाकडून आधीच रस्ता कर आकारला जात असताना या रस्त्यावर अतिरिक्त पे अँड पार्क शुल्क आकारणं हे अन्यायकारक आणि बेकायदेशीर आहे। या विरोधात आम्हाला नालास्तव गांधीवादी मार्गानं आंदोलन करावं लागेल। त्यामध्ये एमजी रोडवर दुकानं बंद ठेवून धरणे आंदोलन करण्यात येईल। त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असं त्यांनी म्हटलंय। आज कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून कापड बाजाराच्या घासगल्ली किंवा शहाजी रोड, त्याचप्रमाणे सांडा गल्ली, मोची गल्ली या सर्व भागात पे अँड पार्कची सुविधा सुरू केलेली आहे। सशुल्क पार्किंगची जी व्यवस्था त्यांनी सुरू केलेली आहे त्याला ठाम विरोध करण्याच्या उद्देशाने ही प्रेस कॉन्फरन्स आज घेण्यात आलेली आहे। व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची सशुल्क पार्किंग व्यवस्था कापड बाजारात करू नये, कारण कापड बाजारात येणारा ग्राहक वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असतो आणि ते आपली खरेदी करण्याच्या उद्देशाने लहानातल्या लहान वस्तूपासून तर मोठ्यात मोठी वस्तूपर्यंत ते खरेदी करण्यासाठी येतात। अशा वेळेस त्यांना जर का इथं येऊन पार्किंग चार्जेस द्यावे लागले तर निश्चित व्यापाऱ्यांकडे येणारा ग्राहक हा आपली पाठ फिरवेल आणि आधीच मोडकळीत आलेली जी बाजारपेठ आहे ती पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल। खरं बघायला गेलं तर कापड बाजारात यापूर्वी व्यापाऱ्यांनी आपापली जागा विना मोबदला किंवा अद्यापपर्यंत त्याचा कोणताही मोबदला घेतलेला नाही। आणि अशा परिस्थितीत त्यांनी आपली कुणी 5 फूट, कुणी 2 फूट, कुणी 7 फूट जागा स्वतःहून सोडलेली आहे आणि तिथं रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे। अशा रस्ता रुंदीकरण केलेल्या जागेत जर का आता महानगरपालिका जाचक पद्धतीने किंवा कोणताही पूर्वसूचना न देता आत्ताच त्यांनी हरकती मागवल्या होत्या, हरकत आपण नोंदवलेली आहे, परंतु त्या हरकतीचं कोणतं हिअरिंग घेतलेलं नाही। तर हिअरिंग न घेता जर का अशा पद्धतीचे चार्जेस आकारले गेले तर निश्चित ते नियमबाह्यही होणार आहे। म्हणून आमची अशी विनंती आहे की अशा पद्धतीचे कोणतंही पार्किंग चार्जेस त्यांनी कोणत्या ठेकेदाराच्या माध्यमातून किंवा खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून आकारू नये, यासाठी आमचा विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद एमजी रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर।